चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या कबीर 11 क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण बॅटर मैदानामध्ये दाखल केले गेलीत. चला लाईनमॅन वर्ग पूर्ण टेक्निकल टीम सज्ज झाल्या. आजच्या दिवसातील सामना क्रमांक अंतिम 5 साठी आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग 2024. चला जाऊया सामन्याच्या दिशेने. पावस प्रीमियर लीग गत वर्षी चालणारी स्पर्धा याही वर्षी आयोजन केलं गेलंय. सुंदर असं आयोजन आयोजकांकडून पाहायला भेटले. या सारख्या क्रीडांगणावरती रंगताना सामना पाहायला भेटणार आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण देखील केलं गेलंय. तसंच या ठिकाणी माननीय रणजित सर झोरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी कृपया पावस प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती येऊन स्थानबद्ध व्हायचंय. धन्यवाद. हॅलो डगआउटच्या दिशेने जे सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग बसले असतील त्यांनी बॉललाईनच्या खूप आत जायचंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. साई मँगोजच्या डगआउट मध्ये जे बसलेत म्हणजे आमच्या पवेलियनच्या डाव्या साईडच्या जे डगआउटला आहेत अथर्व फडणीस आपल्याला विनंती करेन ज्यांना डगआउटच्या आत पाठवायचंय. सर्व खुर्च्या आहेत त्या आत जातील पवेलीच्या आतून आपल्याला सामन्याचा आनंद लुटा. यस धन्यवाद. आपण देखील थोडस डगआउटच्या आतमध्ये सरकून घ्या. जाऊया पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा 11 पवित्रा धारण केला गेला होता. बॅकअप होतं चांगलं आणि बॅकअप चांगलं असल्यामुळे 2 धावा खर्च केली. सॉरी 1च धाव खर्च केलेली. एक वरती दाखवलेला विश्वास समाधान दाखवलं गेलं. 1च्या मदतीने टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती. खूप महत्वाचा सामना अट्टहासी लढत यावेळी दोन्ही संघ करताना पाहायला भेटील. करो या मरोच्या स्थितीमध्ये दोन्ही संघ हा सामना खेळतायत. करो या मरो कोण असेल इथून नेक्स्ट फ्रेम मध्ये दाखल होणारा संघ दोन्ही संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात. कबीर 11 बरोबर क्षेत्ररक्षण फेरबदल केल्यानंतर क्षेत्ररक्षक बदलला गेला आणि बदलल्यानंतर काय घडेल टाय झाली तर काय प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुपर ओव्हरचा थरार या क्रिकेट नगरीमध्ये अनुभवायला भेटेल. प्रवीण पवार या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. जेलची संधी आहे. 2 क्षेत्ररक्षक आले एकमेकांवरती आदळले आणि त्यात नंतर झेल काही सुटत नाहीये. चांगला झेल. आदरणीय सन्माननीय पोलीस अधिकारी प्रशांतजी पाटील सर यांचं आगमन झालंय. तुम्हाला विनंती करेन सर की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. वेलकम सर. सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये तुमचं. आणि त्याचप्रमाणे या पावस प्रीमियर लीग साठी खूप काही सहकार्य या सरांचं लाभलेलं पाहायला भेटलं. त्यात नंतरच्या चेंडूवरती काय घडलंय माघारी परतावं लागेल. बनलाय इथून गोल्डन डकचा शिकार प्रसाद.
एकदा मॅचच्या दिशेने धक्का क्रमांक दुसरा हादरा 5 या धावसंख्येवरती लागलाय. बारी थोडीशी लडखडली आहे कारण मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये आघातवरती बर्बाद होत आहेत फलंदाज. आणि त्यात नंतर ऑन हॅट्रिक असणारा चेंडू. या स्पर्धेमधले आतापर्यंत 2 हॅट्रिक पाहायला भेटतील आणि दोन्ही हॅट्रिक तर जरूर नाबावरती राहिलेल्या. मिलिया मिलाने त्याच्या नाबावरती राहिलेली ही दुसरी हॅट्रिक. तिसऱ्या हॅट्रिकची संधी असेल प्रवीण पवार. मोठा फटका खेळायचा होता. अलाउंड कार्पेटने खेळलेला फटका धावा मोजला जात नाहीये. अथर्व फंडी चेंडूपर्यंत पोहोचेल. धावा रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी. जिगरबाज अशी कामगिरी करावी लागेल. वसीमवरती इतिहास राहिलाय तोच वसीम दाखल झाला असेल. फोडांच्या रूपामध्ये वसीम क्रीडांगणामध्ये दाखल केला गेलाय. वसीम मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा. नंतरच्या चेंडूवरती लॉंग लेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मनीष तिथे दाखल होता. तेच चेंडूवरती गेल्यानंतर फक्त सिंगल इथून काढली जाईल. सिंगलच्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पंचाचा सिग्नल येतो. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6. गोलंदाजी मार्कवरून दाखल केला जाईल. वैयक्तिक पहिला असेल. संघाकडून दुसरं शतक गौरवच्या खांद्यावरती असेल. मॅन फ्रॉम फणसोपला विलंब करणारा हा खेळाडू दाखल केला गेला. अनेक वेळा फणसोप संघाकडून खेळणारा गौरव दाखल झालाय. गौरवला गौरव करावा लागेल समालोचन कक्षाच्या एंड कडून. टप्प्याचा चेंडू मोठा फटका लगावला गेलाय. जी हा चेंडू फरार केला जाईल. बनबाऊस येतोय. पीपीएल चा चौकार. वसीम आहे पुन्हा एकदा फोडांच्या रूपामध्ये दाखल झाल्यानंतर आक्रमण करेल का. क्षेत्ररक्षण वारंवार सजवलं जात आहे. अनेक वेळा वसीम मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. तोच वसीम पुन्हा एकदा प्रॉपिंग वरून. टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नाही पोहोचू शकलाय चेंडू पर्यंत. नाही घेता येईल. तिथून फक्त एकच धाव खर्च केली जाईल. 1च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाईल तब्बल 11 या धावसंख्येवरती. सुटलेला झेल वसीमचा आहे कारण वसीम जर एकदा का आक्रमक झाला तर मोठे फलंदाजी त्याच्या बाजून पाहायला भेटणार. खटक्यावर बोट आणि दागर पलटी मारण्यासाठी ओळखला जातो वसीम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजर 7 ही अपेक्षित क्षेत्ररक्षणाची असते. नंतरचा चेंडू परफेक्ट मिसाईल यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला. अनेक वेळा पाहायला भेटेल एखादी पोरगी जर सोडून गेल्यानंतर अनेक वेळा इंस्टाग्राम असेल फेसबुकवर असेल ब्लॉक केले जातं. तसा आता परफेक्ट ब्लॉकलचा चेंडू खोदला होता. परफेक्ट मिसाईल. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका. जी हा उडवलाय चेंडूला पाठवला गेलाय आउट ऑफ द पार. षटकार. स्कोर कार्ड वरती 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग सीझन आहे या स्पर्धेचे 10वे. नंतर पुढे एकदा भिरकवायचा होता. गतीत परिवर्तन चेंज ऑफ पेस इथून पाहायला भेटले. फलंदाजापासून कसा चेंडू दूर नेला जाईल. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू म्हणजेच काय चेंडूवरती नदागत दाखवली गेली. फिंगर रोल केली गेली आणि त्यानंतर फलंदाजापासून चेंडू थोडासा दूर नेला गेला. बॉडी स्पर्श टाकल्यानंतर चेंडू दूर गेलेला. याही चेंडूवरती पुढे टाकला. फॉर्तमध्ये क्षेत्ररक्षण जरूर घडलं. संघासाठी धावा रोखल्या गेल्या. एक धाव काही रोखू शकत नाहीये. 1च्या मदतीने षटक क्रमांक 2 चा खेळ संपुष्टात मैदान पाहायला भेटलाय.
2चा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2 गडी लॉस 19. गुडीचे जाऊया पुढे एकदा. धावसंख्या टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती 2 गडी गेलीत. जरूर कुठेतरी करंट रनरेटचा विचार करावा लागेल, कारण चाललेला सामना खूप महत्वाचा आहे आणि महत्वाच्या सामन्यावरती किती धावा खर्च केल्या जातील, खास करून हा सामना मोबिन संघासाठी खूप महत्वाचा असेल. मोबिन स्पोर्ट हा संघ दाखल झाला आजच्या दिवसामध्ये. पहिला सामना खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये जरूर प्रयत्न केले गेले. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरून विशाल दाखल केला जातोय. सानिया फुनसोप संघाकडून अनेक वेळा खेळणारा हा विशाल दाखल झालाय आणि तो दाखल केल्यानंतर पाहायचंय. पहिल्या चेंडूवरती डी शाहीन गोलंदाजी येतोय, पंचाचा सिग्नल येतोय, वाईड बॉल. अतिरिक्त चेंडूने आणि अतिरिक्त गोलंदाजीने केलेली गोलंदाजीला सुरुवात म्हणजेच काय घातक शतक हे दाखवून देते की काय. एकच्या मध्ये टीमची टोटल 20 म्हणजेच 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पुढे एकदा पाबस एंड कडून विशाल. या चेंडूवरती बचावपूर्वक खेळ करायचं होता पण सगळं अपील केली आहे. अपील आहे, उत्साह कमी होता त्यामुळे पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये, पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रेशर नव्हतं, त्यामुळे नॉट आउट घोषित केला जातो. इथून धाबा रोखल्या गेली आहेत. विशाल आता चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतो आणि हीच त्याची खासियत आहे. अनेक वेळा सानिया फुनसोप संघाकडून खेळणारा विशाल आता या पाबस प्रीमियर लीग मध्ये कबीर 11 या संघाकडून खेळतोय. पुढे त्यार गोलंदाजी मार्क करून मोठा फटका, जी हा आसमानी टोळा दाखवला. या चेंडूवरती फलंदाज कोण असेल, सुटलेला झेल वसीम आहे. एकशे 81 षटकार पण पुढे एकदा पाहायला भेटलाय. जरूर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 153 चौकार लागलेत आणि षटकार 181 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये षटकारांची आतिषबाजी. म्हणजेच काय चौकारापेक्षा षटकारा किती महत्व दिलं गेलं फलंदाजाकडून. नंतरच्या चेंडूवरती तीच का दमदार शानदार येतोय अजून एक षटकार होण्या नोंदली. थर्टी 34 या धावसंख्येवरती 2 गडी लवकर बाद झाल्यानंतर पार्टनरशिप मेंटेन केली गेली. समीर कडून चांगल्या प्रकारची त्यानंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्लास फटका आहे. पहिली धाव दलित गतीने कंप्लीट केली जाईल. तिथून दुसरा धावेचा प्रयत्न, ती आत्मविश्वास दाखवत विश्वास दाखवत सार्थ केली जाते, कारण तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नसते. ते दाखवावं लागला, विश्वास एकमेकांवरती दाखवला. कॉलिंग दर्जेदार ठरलं, नेटवर्क मध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ दिला नाहीये. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा क्लास आणि तिथून चेंडू प्रवास करेल त्याचा 4 धाबींचा प्रवासात चेंडूचा 4 धाबींचा असेल.
54वा चौकार पाहायला भेटला. 154 पाहिल्यानंतर जरूर चौकार देखील कमी नाही हे दाखवून देतो या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी पॉवर्स प्रीमियर लीग कडून माननीय रणजित सर झोरे यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करतो निलेश गजने यांना की त्यांनी या ठिकाणी रणजित झोरे सर यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कायमस्वरूपी पॉवर्स प्रीमियर लीगच्या पाठीशी उभे असणारे आमचे रणजित सर झोरे, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुढे या गौरव आणलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, आघात करायचा होता लेग साईडला, केला ऑफ साईडला, धावा गणल्या गेल्या. तिथून एक धावा अतिथी मान्यवरांचा गौरव केला देखील जातोय. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातंय. खूप मुलाचं कार्य सर्व अतिथी मान्यवरांच्या भावातून केलं गेलं. त्या सर्व अतिथी भावांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. नंतरच्या चेंडूवरती क्लास वा सो अलिकेट मध्ये उडवला चेंडूला. 6 धावेसाठी खर्च केला जाईल. पवित्रा जेल सुटल्यानंतर कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाहीये. पुढे एकदा गुटप्प्याचा बॉल, मोठा फटका आहे, बॅट हातामध्ये रोल झाली आहे आणि त्यानंतर जेल कंप्लीट केला जाईल. माघारी परतावं लागेल. आक्रमक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन वसीम. विचार करायला गेला तर 2 चौकार, 4 षटकार आणि 15 चेंडू फेस करत असताना 39 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर आता तो बॅक टू द पॅव्हिलियन परतलाय. मुजम्मिल त्याची जागा घेण्यासाठी दाखल झालाय आणि त्यानंतरच्या चेंडूवरती आक्रमण करायचं होतं. पुढे एकदा क्षेत्ररक्षक देखील तोच असेल. ऍक्शन रिप्ले नमुना केला गेला. पेस फलंदाज असेल. इथून दुसरा बल्ला डगचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपण पाहायला भेटेल तर मुजम्मिलच्या नावावरती गेली आणि दुसरी हॅट्रिक मिनिया मिलच्या नावावरती गेली आणि तिसरी हॅट्रिक ह्या गौरवच्या नावावरती केली जाईल का? गौरवला गौरव करावं लागेल या चेंडूवरती. नेक्स्ट बॅटर सन्मानला दाखल केलं गेलंय. कशा प्रकारे आता तो मैदानामध्ये खेळ करेल आणि कशा प्रकारे आपल्या संघाला धावांमध्ये अपेक्षा आणेल. धावसंख्या स्कोर करवरती जर विचार करायला गेला तर 47 वरती जाऊन पोहोचल्यानंतर येणारा चेंडू ऑन हॅट्रिक पंचांना पार केलंय. हॅट्रिकच्या चेंडूवरती हॅट्रिक होऊ शकत नाहीये. संघासाठी खेळला आणि संघासाठी खेळत असताना कशा प्रकारे संघासाठी डॉट बॉल येईल याचा विचार करत गौरवने गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर येईल संघासाठी हा डॉट बॉल. अजून या षटकातील उर्वरित एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. कॉम्प्युटर एड्स कडून पुढे एकदा अकुटप्प्याचा बॉल होता. चांगले क्षेत्ररक्षण सेकंड स्लिपच्या दिशेने अथर्व फंडीस करून पाहायला भेटलं. पंचाचा सिग्नल येतोय. निर्णायक 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जोडली गेली तब्बल 47.
महत्वाचा खेळ इथून दाखल केला असेल और गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पवार युवा स्पोर्टचे मालक प्रवीणदादा पवार गोलंदाजी मार्कवरून दाखल झाले असेल. युवा स्पोर्टचे स्वतः मालक आहेत. अलशाईद प्रवीण केसवरती सलामीसाठी आलेला. नंतरच्या चेंडूवरती सेन्सिवर क्रिकेटचा खेळ दाखवला गेला. पुढे एकदा क्षेत्ररक्षक अथर्व चेंडूपर्यंत पोहोचेल. एकच धाव खर्च केली जाईल. सिंगल स्कोर कार्ड हलतखेत ठेवलं जातं. एकच्या मदतीने धावसंख्या 48 वरती दान पोहोचली आहे. खूप महत्वाचा चाललेला सामना. दोन्ही संघ जेणेकरून प्रयत्न केले जातील. पॉइंट टेबल वरती नजरा सर्वांच्या लागून राहिल्या आहेत, कारण पॉइंट टेबल मध्ये काहीतरी चढ उतार होणार. कोण करणार चढाची पायरी आणि कोण करणार उतरणार याबी पाहण्यासारखं असेल. तर प्रवीण केसवरून पुढे एकदा त्यानंतरच्या चेंडूवरती जरूर जी हादूस आहे का नाही डॉट बॉल. कोणत्याही प्रकारची धाव दिली घेत नाहीये. त्यानंतर आला नॉस्टॅकडून बॅटमन सांगतोय कान मंत्र दिला जाईल. जेव्हा तुम्ही आपण मैदानामध्ये खेळत असताना एकमेकांना सांभाळून खेळणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं. विजय तर तेव्हाच होतो त्यांच्या स्वप्नामध्ये जाण होतीये. पंख असून चालत नाही, इरादे स्पष्ट करावे लागतील. आणि या चेंडूवरती करायचे होते इरादे स्पष्ट, करायचा होता दे धक्का, तिथून काय येऊ शकत नाहीये. त्यानंतर प्रवीण क्रीज आउटचा शिकार बनलाय. येस, पंचांचा बोट जाईल आसमानाच्या दिशेने. क्रीज आउटचा शिकार बनलाय. बॅक टू द पवेलियन. सन्मान. तर उजेपला दाखल केलं गेले प्रवीण. आणि त्यानंतर झेलबादची संधी पुढे एकदा बोललाय. गोल्डन डकचा शिकार. हेडाला चेंडू यावे असेल, जरूर घातक ठरला गेला. आणि त्यानंतर उजेप देखील बॅक टू द पवेलियन. संधी मिळत नाहीये. तो वक्कार इथून दाखल झाला असेल. कशा प्रकारे आता संघाला आकार देईल का तो वक्कार यावी पाहायचंय. सामना कुठेतरी दूरवर चाललाय आणि दूरवर चाललेला सामना आता जवळ आणावा लागेल. प्रवीण पवार चांगल्या लेन पण ते गोलंदाजी करतोय. मागच्या 4 चेंडूवरती फक्त धावा खर्च केल्या गेल्या. एक तिथून क्रीज आउट असेल आणि एक झेलबादची संधी निर्माण केली होती. त्या संधीवरती सोनं जरूर निर्माण केलं गेलं. नेक्स्ट बॅटर वक्कारला खेळामध्ये वाटचाल करावी लागेल. 6 गडी बाद धावसंख्या टीमची टोटल 48 या धावसंख्येवरती दान पोहोचली आहे. वसीम फक्त एक मोठा सामना आणि मोठी खेळ करण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर कोणाकडून देखील धावा उपळले केल्या गेल्या नाहीयेत. वसीमने टोटल आपल्या संघासाठी 39 धावा खर्च केल्यानंतर नौका कोणी फलंदाज धावा वसूल करू शकत नाहीये. त्यानंतर पहिली धाव तेच सरळ कंप्लीट केली जाईल. त्यानंतर दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला नाहीये. बॅकअप होतो. येस, इथे बॅकअप खूप महत्वाचं ठरलं. धावसंख्या टीमची टोटल 49 म्हणजेच 49 या धावसंख्येवरती दान पोहोचली आहे. टीमची टोटल 49 या धावसंख्येवरती गेल्यानंतर धावा रोखल्या गेल्या. या षटकामागे प्रवीण पवारची चांगली लेंथ आणि गोलंदाजीवरती घातक ठरला गेला तो प्रवीण पवार. नंतरच्या चेंडूवरती बैठकीय शॉट खेळायचं होता. घुटना देख तमाशा बघायचं होता. तिथून ते काही पुरू शकत नाहीये. पंचांचा सिग्नल येतोय. निर्णायक 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकाच्या नंतर टीमची टोटल 49, 6 गडी लॉस म्हणजेच काय 49 वर 6 गडी बाद.
तर नेक्स्ट बॅटर किरण वरती विश्वास दाखवला गेला गोलंदाजीवरून, तो गोलंदाज किरण दाखल केला असेल. नेक्स्ट बॅटर वक्कर दाखल केल्यानंतर सिंगल इथे प्राप्त केली गेली आणि स्वतःकडे साईड वक्कारने ठेवली आहे. आकार देतोय का तो वक्कार यावी प्रॉपिंग किच वरून पाहायचा आहे. किरण गोलंदाजी मार्क वरून दाखल केला गेलाय. किरण पहिला चेंडू अराउंड विकेटने टाकल्यानंतर चेंडू चाललाय सेकंड स्लिपला. सेकंड स्लिप मध्ये थोडीशी गडबड झाली आणि गडबड घोटाळ्यामध्ये एक धाव खर्च केला त्यांना पाहायला भेटलाय. एकच्या मध्ये टीमचा अर्धशतकीय बारी पूर्ण संघाचे स्कोर कारवरती टोटल 50 धाबा खर्च केल्या गेल्या. दगड मध्ये धाबा जरूर असतील. पुन्हा एकदा सलमीसाठी आलेला बॅटर अलशाईद प्रॉफिंग केस वरून कशा प्रकारे फलंदाजी करेल. सलामीसाठी आलाय. बराच वेळ क्रीडांगणामध्ये खेळल्यानंतर आता मोठे फटके खेळावे लागतील. त्यात नंतरचा चेंडू हा दिशेने टाकलाय. पंचांचा सिग्नल येतो आमच्यापर्यंत व्हाईट बॉल. दिशा आहे करेल इथून संघाची दूरदशा. दिशा दूरदशा करेल का संघाची, कारण त्या दिशेने चेंडू टाकले जातात त्या दिशेने वाऱ्याची दिशा देखील मजबूत आहे. त्यानंतर पंचांकडे अपील केली आहे. पंचांचा बोट जाईल आसमानाच्या दिशेने. होल विकेटचं बटन. सलमीसाठी आलेला बॅटर बॅक टू द पवेलियन. तंबूचा आसरा इथून घ्यावा लागेल. पन्नास या धावसंख्येवरती 7 गडी टोटल. तेथून गमावल्यानंतर बासीतला दाखल करावं लागलं. क्रीडांगणामध्ये वाटचाल करावी लागली. तो बासी दाखल झालाय फ्रॉम गावखडी. गावखडीला बिलॉंग करतो. अनेक वेळा गावखडीसाठी खेळताना पाहायला भेटलाय. तो तिथे दाखल केला गेलाय. काय करेल, काय रोकेल, संघासाठी किती धावा खेचेल येणाऱ्या काळामध्ये सांगून जातील. अजून या षटकातील 4 चेंडूंचा अंतिम षटक सध्या मार्गस्थ आहे. पहिला चेंडू लो फुलटॉस होता. अराउंड कारपेंडे फटका खेळलाय. नगरमध्ये क्षेत्ररक्षक होता. प्रॉपिंग केस वरती धोका होता आणि धोका केल्यानंतर 2 धावा वसूल केल्या जातील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि त्या डबल मध्ये कन्वर्ट करत असताना कॉलिंग मध्ये नेटवर्क मध्ये गडबड झाली होती. गडबड घोटाळा केल्यानंतर धाबा कंप्लीट केल्या गेल्या. टोटल तिथून 2 धाबा. 2च्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 53 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक सध्या आपण किरणचं पाहायला गेला तर 6वं स्पर्धेमधील अंतिम षटक आहे. पहिल्या इनिंग मधले अंतिम काही चेंडू आता शिल्लक राहिले असतील. या चेंडूंवरती करावे लागेल मोठ्या धाबा खर्च करावे लागेल. बासिद नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. दूरवरून खेळतोय. बॉडीपाशी चेंडूला येऊ देत नाहीये. त्यामुळे थोडासा बॅट आणि बॉल याच्यामध्ये टायमिंग काही घडत नाहीये. बिघडलाय तिथून मैदानामधला खेळ. आता सिद्ध करावं लागेल. आयुष्यात स्वतःला सिद्ध करा. पुन्हा एकदा लो फुल टॉस संधी दिली गेली होती. पंचांनी नो बॉल घोषित केला गेलाय. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन फ्री हिटचा चेंडू ऑफर दिली गेली आहे. मोफत खेळण्याची ऑफर आहे आणि मोफत खेळण्याच्या ऑफर वरती धाबा कबूल केल्या जात नाहीये. त्यात नंतरच्या चेंडूवरती पहिली धाव तेज सरार कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉस्टकेटला धोक्याची घंटा आहे. ती जरूर वाजवली जाईल. माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होतंय. अजून एक धक्का, अजून एक मोहरा तिथून टिपला गेलाय. चेंडूचा खेळ असेल. शेवटच्या चेंडूवरती पाहायचं आघात केला जाईल का. आघात जरूर करायचा होता. चेंडू अलाउंड कारपेटने स्कोर लेग पंचाच्या दिशेने गेलाय. पहिली धाव तेज सरार कंप्लीट केली जाईल. तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी तेज सरार होती. 2 धावा काय ती फेकी रोखू शकत नाहीये. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली तब्बल 57 या धावसंख्येवरती आणि विजयासाठी 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा इथून बदल केला जाईल. आपल्याबरोबर जोडले जात आहेत चेतन सर.
धन्यवाद ओंकार. त्याचप्रमाणे मी आतापर्यंत एक हौशी खेळाडू खेळाडू म्हणणार नाही, हौशी क्रिकेट प्रेमी विजय तोस्कर यांचे वडील सन्माननीय श्री अंकुशजी तोस्कर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. आज त्यांचं वय पाहता जिथे जिथे मॅचेस असतात, नुसते आपल्या लेखाच्या असतात तिकडे जाता असं काही नाही, पण जिकडे जिकडे क्रिकेट दिसतं तिकडे तिकडे या माणसाचं फार मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. आम्ही पावस प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं यथोचित सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देऊ. तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. मी सचिन भाटकर याला विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. क्रिकेट फक्त आपल्याला पाहायला भेटले. मुख्य मंचाच्या दिशेने गौरव केला जाईल. सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटची आवड कधी मिटणार नाही, असं हे व्यक्तिमत्व यावेळी आपण मुख्य मंचाच्या दिशेने गौरव केला गेला. वेलकम सर, सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये तुमचं. तिथपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे. ओरडू डीजे. खर्च केल्या. बाकीच्यानी काय काय जणांनी खातं देखील ओपन करू शकत नाहीये. त्यामुळे संघ थोडासा अडचणीत आला. अडचणीत आल्यानंतर 57 धाबा बनवल्या गेल्या आणि 58 धाबांचं लक्ष ठेवलं गेलंय. किरण असेल प्रफिंग कीज वरती खेळण्यासाठी ऑन गोलंदाजी मार्क वरून वसीम. त्यानंतरच्या चेंडूवरती पंचांचा सिग्नल डॉट बॉलचा पोहोचलाय. जरूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी गेले कित्येक 10 वर्ष या स्पर्धेला झाली गेली आणि या 10व्या वर्षामध्ये वसीमचा जर विचार करायला गेला तर 10 वर्षे म्हणून आयकॉन खेळण्याची संधी गावली आहे. या खेळाडूची खासियत राहिली आहे. नंतरच्या चेंडूवरती बॅकफुट पंच पाहायला भेटला. बॅकफुट पंच वरती धाबा गणल्या गेल्या. तिथून कव्हरच्या दिशेने अनेक चेंडूपर्यंत पोहोचत असताना एक धाव खर्च केली जाईल. एकच्या मदतीने टीमचं खातं धाबांचा श्री गणेश हा केला गेला. आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग गतवर्षी चालणारी स्पर्धा 2024 सीझन आहे. या स्पर्धेचे 10व स्पर्धा आपण पाहतोय. tenniscricket.in च्या आधारातून लाईव्ह प्रेक्षण देखील केलं गेलंय. अर्थातून प्रत्येक मॅच साठी सीसाई स्पोर्ट शाखा रत्नागिरी यांच्याकडून सामनावीरचा किताब आमच्यापर्यंत दिला गेलाय. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. टप्प्याचा बॉल, मोठा फटका, उडवला चेंडूला. चेंडू चाललाय 70 षटकारासाठी.
डीजे मागच्या 2 चेंडूवरती सलग 2 षटकारांची आतिषबाजी केली गेली. तेजस दाखवून दिलं जातंय आणि तेजसची एक ओळख आहे. खास पुण्यावरून नोकरी संधा धाबत असताना या स्पर्धेमध्ये खेळण्याची उत्सुकता त्याची पाहण्यासाठी तो इथून दाखल झालेला जरूर आहे. तेजसचा विचार करायला गेला तर पुढे येथे कामानिमित्त असतो आणि तिथलं काम टाकून तो आज पावस प्रीमियर लीग खेळण्यासाठी दाखल केलाय. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास पाहायला भेटलाय. नष्ट केला डोक्याची घंटा पण प्रॉपिंग कीज वरती वाजवली जाईल. येस माघारी परतावं लागेल. होल विकेटचं बटन बॅक टू द पवेलियन परतावं लागेल. आता तंबूचा अस्त्रा घ्यावा लागेल. ही खुर्ची घ्या तुम्हाला बसा. थँक्यू. कौस्तुभ दाखल केला गेलाय आणि कौस्तुभला दाखल केल्यानंतर बंडांच्या स्वरूपामध्ये दाखल असेल आणि त्याच्यावरती विश्वास असेल. तो विश्वास सार्थक करणं तुम्हाला पूर्णपणे सार्थ असेल. तुटलेला विश्वास आणि निघून गेलेली वेळ कधीच परत येत नसते. बॅटर कौस्तुभ हातीसकर दाखल झालाय बंडांच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल स्कोर वरती तब्बल असेल 13 या धावसंख्येवरती. 13 मेरा आता कुछ नाही चालणार. नावा वसूल करावे लागतील. 3-13 वाजवावे लागतील आणि ती 3-13 वाजवले जातील का येणाऱ्या काळामध्ये बॅटर कौस्तुभ पण व्हायचंय. कॉम्बॉक्स मध्ये बदल होईल. आपल्यावर जोडला जातोय पुन्हा एकदा प्रथमेश मेस्त्री सर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हा फटका खेळला गेलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागतायत जरूर परंतु चेंडू सीमारेषा पार करताना आपल्याला पाहायला मिळाले. धावा मिळतील इथे एकूण 4. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 धावा. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. खतरा कोणत्या संघाला असेल इथून पुढे हे पाहायचे. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ इथे मात्र मजबूत सामना खेळताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये किरण पालकर आणि कौस्तुभ हातीसकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. तदनंतर धावबाद स्वरूपात विकेट मिळाली ती मात्र तेजस पालकरची. तेजस पालकर आपल्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसातील अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 मोठे फटके 4 धावांसाठी वसूल होत असताना. यस डीजे पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 21 धावा बनवल्या गेल्यात. इथून संघ कबीर 11 की मोमिन स्पोर्ट्स हा विजयी होईल हे पाहायचे. ओव्हर द विकेटने पावस प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळते. पॉइंटच्या दिशेने अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला गेला. धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 22 वर जाताना पाहायला मिळते. 1 विकेट प्राप्त झाली ती मात्र तेजस पालकरची. तेजस जरूर संघासाठी चांगली कामगिरी करत होता. रनिंगच्या दरम्यान कॉलिंग चुकलं. धावबाद स्वरूपात तो बाद झाला. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर अमेय सुर्वेला पाहतोय. एकाच संघातून खेळणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समोरासमोर असतील परंतु इथे मात्र कामगिरी कोण चांगली करेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा ढकललं गेले. वसीम नाकाडे चेंडूवर येताना पाहायला मिळते. पेकी करेल. पेकी थोडीशी दूर राहिली. 1 धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल. धावसंख्येत भर पडतीये. पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावसंख्या पाहिली की तर जाऊन पोहोचली आहे 23 वर. संघासाठी चांगली कामगिरी ते मात्र जरूर केली आहे. इथून कमबॅक करावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाला. ते गोलंदाज स्वतःला सिद्ध कसं करतील याकडेही लक्ष आहे. कमी गतीचा चेंडू ओळखला होता. क्षेत्ररक्षक इथे मात्र चुका करताना पाहायला मिळाल्या. धावा मिळतील ते 4.
कर एक मोठा खेळाडू म्हणून ओळखलं जातं टेनिस क्रिकेट विश्वातील रत्नागिरीच्या, परंतु ते नाव इथे मात्र कामगिरी तशी करताय. पुन्हा एकदा कव्हरचा फटका जरूर सतला जातोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्नही झालाय. पैकी थोडीशी दूर राहिल्या. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 29 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एकोणतीस म्हणजेच काय येणारे 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. अजूनही अर्धा रस्ता पार केलाय धावांचा. अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर आजच्या दिवसाचा हिरो जो गोलंदाज ठरला तोच मुझम्मिल आपल्याला पाहायला मिळते. मुझम्मिलवर विश्वास दाखवलाय. स्वतः कर्णधार आहे. कर्णधाराला साजेसा खेळ इथे मात्र त्याला आता करायचा आहे. पॉवर्स प्रीमियर लीग एंड कडून आपल्याला तो सज्ज होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचा मात्र फैलावलेलं असेल कारण क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा इथून संपल्यात. तिसरं षटक मार्गस्थ केलं जाते. क्षेत्ररक्षणात बदल करत असताना आपण पाहते पॉवर्स प्रीमियर लीग 2024 पर्व 10 या स्पर्धेचं हे पर्व 10 आता मात्र दमदार राहिलंय. आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसाच्या सांगतेकडे आपण जात असताना ऊर्ध्व विकेट गोलंदाज हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र यष्टिरक्षक चुकलेत. चेंडू इथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जरूर अडवताना पाहायला मिळत. एकदा विट्या पूर्ण केली जाते. धावसंख्या आता मात्र 30 वर जाऊन पोहोचेल. 28 धावांची गरज अजूनही आहे. 58 धावांचा पाठलाग करत असताना tenniscricket.in च्या माध्यमातून घर बसल्या जे क्रीडा रसिक आमच्याबरोबर आजच्या दिवसामध्ये जोडले गेले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे आयोजक सचिनजी भाटकर, नंदूजी भाटकर, अमोलजी भाटकर आणि त्याचप्रमाणे विजयजी चव्हाण, अजयजी तेंडुलकर, बायजी शिंदे आणि रुपेशजी कीर यांचं सहकार्य या स्पर्धेला जरूर लाभतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पुनश्च एकदा जातोय. एकदा विटे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता मात्र 31 वर जाऊन पोहोचली आहे. अनेक डगआउट आपण पाहतोय. सागर एअरक्राफ्ट, धनश्री पिस्ट्रीजचं डगआउट असेल. तदनंतर MMM ग्रुपचं डगआउट आपल्याला पाहायला मिळेल. सुदेशजी मयेकर यांचं डगआउट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 डगआउट आपल्या प्लेयर साठी असतील. त्यातील एक डगआउट साई मँगोर सप्लायर्स यांनी सुपूर्द केले आणि दुसरा डगआउट विजयजी चव्हाण, नाकरेगावचे उपसरपंच यांनी हा डगआउट आम्हाला सुपूर्द केला. या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर आहे. धावसंख्या आता मात्र 33 जरूर पूर्ण केली आहे. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक असेल जरूर तिथे एकदा वडवली जाते. धावा रोखल्या गेल्या. धावा रोखणं गरजेचं आहे. इथून सामना विजयी होणं गरजेचं असेल. मोमेन स्पोर्ट्स गावकडी संघाला. मोमेन स्पोर्ट्स गावकडी संघ इथे मात्र विजयी होईल का हे पाहावं लागेल की कबीर 11 इथे मात्र आपला दमदार खेळ दाखवत हाही सामना आपल्या खिशात म्हणजेच विजयश्री नोंदवेल का ही पाहावं लागेल. सामना दूर नाहीये. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. कौस्तुभ्याच्या बॅट मधून फटका आलाय. फटका जाईल सरळ 6 धावांसाठी. जरूर कौस्तुभ हातीसकर आपल्या नावाला साजेसा खेळ करताना पाहायला मिळाला. एकेरी दुहेरी धावांवर समाधान मानलं पहिल्या 4 चेंडूंवर. तदनंतर मी मोठे फटकेबाजी करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. कमी गतीचा चेंडू स्क्वेअर लेग रिजनला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल शॉर्ट पाईन लेगचा. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावीवर इथे मात्र समाधान दाखवलं गेलंय. धावसंख्या आता मात्र 40 धावा.
18 चेंडू आणि धावांची गरजही 18 बॉल टू रन्स इथे मात्र विजयासाठी असतील. वेळ घेऊ नका. आपण वेळेमध्ये सामने संपवण्याचा प्रयत्न गेले 3 दिवस केलाय. आजचा प्रयत्नही तोच असेल. प्रामाणिकपणे आपण वेळेमध्ये सामने संपवणार आहोत. अमेशला आमंत्रित केले गेले. अमेश सुर्वे मॅन फ्रॉम रणपारचा सितारा, त्याच्या समोरच त्याच्याच गावातील त्याच्याच संघातील खेळाडू कौस्तुभ हातीसकर आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार खेळ कौस्तुभ हातीसकरनं किरण पालकरच्या जोडीनं दाखवलाय. तो किरण पालकर नॉन स्ट्रायकिंग एंडलाही पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाज सज्ज होतोय, परंतु त्या अगोदर थोडंसं क्षेत्ररक्षण सजून घेत असताना आपल्या संघासाठी 18 चेंडूंमध्ये 18 धाबा रोखायच्या आहेत. या मैदानावर थोडंसं कठीण असेल, परंतु प्रयत्न करणाऱ्याला कधी अपयशाची भीती नसते. ते प्रयत्न इथे कोण करेल, कोणता संघ इथे हवे ठरेल याकडे लक्ष असेल. उर्ध विकेट गोलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून चौथं षटक इथे मात्र हाताळण्यास संधी दिली आहे. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. टप्पा पडण्यात हलकासा बाहेरच्या दिशेनं वळालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू निर्धाव येईल. प्रत्येक चेंडू निर्धाव हाताळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर करेल अमेश सुर्वे, कारण अमेश सुर्वेला माहिती आहे कौस्तुभ हातीसकरच्या कमकुवत बाजू, त्या कमकुवत बाजूंवर काम करण्याचा प्रयत्न अमेश सुर्वे करेल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न अलंग कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, परंतु त्या अगोदर वसीम नाकाडे आपल्याला जोडताना पाहायला मिळतात. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. धावसंख्या 41. अजूनही 16 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 16 चेंडू 17 धावा समीकरण आहे, परंतु हे समीकरण लवकरात लवकर संपून इथे आपला रन रेट कसा वाढेल याच्यासाठी प्रयत्न करतील का कबीर 11, की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल याकडे लक्ष असेल. लीग स्पर्धा प्रत्येक चेंडूला, प्रत्येक विकेटला आणि प्रत्येक धावेला इथे मात्र किंमत आहे. फुलटॉस होता, इथे मात्र कमी गतीचा पाहायला मिळालाय. फिंगर रोल केले गेले. अगोदर पाहिलं फलंदाज सफल होतोय, परंतु त्याच्या ताप्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु चतुराई इथे दाखवली ती मात्र अमेश सुर्वेने दाखवून दिलाय. तुम्ही कितीही सफल व्हा, मी माझा टप्पा सोडणार नाही, आम्ही 5वी गोलंदाजी करेन. आणि तेच इथे झालं. पहिल्या 3 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ एक धाव खर्च केली आहे. येणारे 3 चेंडू इथे कसे असतील, कोणत्या दर्जाचे असतील याकडे लक्ष आहे. ओव्हर द विकेट अमेश सुर्वेला पाडतोय. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, स्टायलिश फटका जरूर खेळला जातोय. जेल इथे मात्र सुटलाय. प्रयत्न इथे मात्र पूर्णपणे चुकीचा आहे. उशिरा चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे. नाखुश आहे. आता मात्र अमेश सुर्वे मनाच्या मनात सांगत असेल, मित्र अजून मी काय करू संघासाठी, मी अचूक टप्प्यावर व्हेरिएशन आणि नियंत्रित गोलंदाजी करतोय आणि आपण चुकीचं क्षेत्ररक्षण करताय. गोलंदाजीचा पाठीचा कणा हे क्षेत्ररक्षण म्हटलं जातं. तोच पाठीचा कणा इथे मात्र आता तुटलेला पाहायला मिळालाय, कारण झेल सुटलाय. झेल सुटत असताना इथे मात्र संधी दिली गेली आहे. ती पुनश्च एकदा कौस्तुभ हातीसकर ऑन स्ट्राईक असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 42. ही धावांची भागीदारी इथे मात्र जमली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. या संधीचा आता मात्र सोनं केलं जाईल. बॅक टू द पॅव्हिलियन. खेळीचा अंत होतोय, तो मात्र कौस्तुभ हातीसकरच्या कबीर 11 संघाला दुसरा धक्का इथे आपल्याला पाहायला मिळालाय.
जरूर चांगला खेळ इथे मात्र अमित सुर्वे करताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अजूनही खेळ संपला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल कांबळे, हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो कबीर 11 संघासाठी आणि चांगली फलंदाजी अनेक वर्ष पनसोप संघासाठी केली आहे. पनसोपला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर चांगली कामगिरी त्याला करायची येणाऱ्या 16 धाबा विजयासाठी आवश्यक असतील. चेंडू शिल्लक असतील मात्र 13 चेंडूंमध्ये 16 धाबा ह्या कशा प्रकारे बनवल्या जातील याकडे लक्ष आहे. परंतु हा चेंडू तितकाच महत्वाचा असेल, कारण यानंतरच एक षटक वसीम नाकाडेचं जरूर असेल, जो दर्जेदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु ओर द विकेट गोलंदाज. मोठा फटका इथे मात्र जरूर आसमान दाखवलाय. आसमान दाखवत असताना चेंडू जाईल सीमा पार. दणदणीत कणकणीत षटकार. पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. इथे मात्र आत्मविश्वास स्वतःचा कोण जिंकेल? गोलंदाजांना इथे मात्र आत्मविश्वास वाढवायला लागेल. परंतु गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. मॅन फ्रॉम गावकडी, स्वतः संघनायक, संघ कर्णधार मुजम्मिल कामगिरी कशी करेल? हा पहिला चेंडू इथे मात्र अतिरिक्त फेकला गेलाय. पूर्णपणे दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंमध्ये धावांची गरज होती 10. या चेंडू नंतर आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते. 12 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. किरण पालकर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. किरण पालकर वर जबाबदारी आहे, ती जबाबदारी इथे चोख पार पाडावी लागेल. पॉइंटच्या दिशेनं अगदी खेळला गेलेला फटका जरूर क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. तोपर्यंत एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानत असताना धावसंख्या आता मात्र 50 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. अजूनही 8 धावांची गरज जरूर असेल. शेवटचे काही चेंडू इथे मात्र शिल्लक असतील, परंतु तदनंतर चला स्पीडअप घ्या पंच पॅनल. विशाल कांबळे ऑन स्ट्राईक आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या अमित सुर्वेच्या अंतिम चेंडूवर इथे मात्र यानं षटकार खेचलाय. इथून सामना या येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये संपवेल का की घाई इथे संकटात नेईल याकडे लक्ष असेल. वर द विकेट मुजम्मिल. कमी गतीने केलेला चेंडू फसवा होता. व्हेरिएशन पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मुजम्मिलही दाखवून देतोय संघाचा कर्णधार मी आहे, नेतृत्व करणारा हुकमी एक्का मी आहे. आजच्या दिवसामध्ये माझ्याकडून जेवढा खेळ चांगला झालाय त्याहून जास्त चांगला करण्याचा प्रयत्न मी करेन. पुन्हा एकदा तेच व्हेरिएशन, परंतु पंचांचा वाईड बॉलचा सिग्नल येतोय. लाईन चुकली आहे, टप्पा चांगला होता परंतु दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 51. अजूनही धावांची गरज आहे 7. या षटकातील चेंडू झालेत एकूण 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केले गेले आतापर्यंत 3. मोठा फटका आसमानी टोला. या स्पर्धेतील PPL पर्व 10 मधील सर्वात लांब षटकार असेल का हेही पाहावं लागेल, कारण तब्बल 57 मीटरची ही बाउंड्री लाईन आहे आणि त्याच्या बाहेर जवळजवळ 10-1 मीटर हा फटका खेळला गेलाय. म्हणजे जवळजवळ 67 मीटर हा फटका जरूर सजला गेला. जरूर चांगली कामगिरी विशाल जरूर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. विशाल फटकेबाजी करताना पाहायला मिळते. केवळ आणि केवळ एका धावेची गरज इथून असेल. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला.
निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र निश्चित झालंय की विजयी संघ कोणता असेल आणि हे क्रीडा रसिकांना समजल्या क्रीडा रसिक मात्र आपापली जागा सोडायला लागली आहेत. इथून सामना केवळ आणि केवळ कबीर 11 संघाच्या खात्यामध्ये जाईलच, परंतु औपचारिकता इथे पूर्ण करायची आहे. हलक्या दंड खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जेल बाद विशाल कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. एकदा विते पूर्ण केली जाते आणि ही विजयी धाव जरूर झाली आहे. विजयी संघ होते कबीर 11. आजच्या दिवसातील सर्व सामने इथेच पार पडत आहेत.